पहा इथं आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तर हे अखेरचं शिल्प आपण पाहतो। इथं नवदुर्गा आहेत। आपण नवरात्रोत्सव जो साजरा करतो त्या उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग राहतो तो म्हणजे तुम्हाला वाटेल की दांडिया रास नाही, त्या नवरात्रोत्सवामध्ये अतिशय पवित्र तिथी असते आणि त्यावेळेस काय केलं जातो ते यज्ञ हवन कुंड। तर इथं त्याचा द्योतक पाहता येईल। इथं यज्ञ हवन कुंड केलं जायचं आणि या नवदुर्गांची पूजा करण्यासाठी सगळ्यात अगोदर महादेवांनी ज्या देवाला आशीर्वाद दिला की तुझी पूजा केल्याशिवाय कोणती पूजा सिद्धीला जाणार नाही ते आपले गणपती बाप्पा। ह्या सगळ्या वास्तूंची तोडफोड झालेली। खरंच इतकं मनाला वाईट वाटतं, जर त्या काळामध्ये आम्ही असतो तर आम्ही प्रतिकार करून ह्या मूर्त्या जतन केल्या असत्या असं आपल्याला वेळोवेळी वाटते। परंतु परिस्थिती कशी बदलते, ज्यावेळेस चांगली लोक वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यावेळी पण असंच झालं। रचणाऱ्याने खूप छान प्रकारे रचलेले एका व्यक्तीच्या मनात आलेल्या या सुंदर रचनेचा आविष्कार त्याने या दगडामध्ये आखून रेखीव कोरीव स्वरूपामध्ये उतरवलेला आहे। पण ते जतन करण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडलेलो आहोत। पण राहिलेलं आहे तसं पुढच्या पिढीला देत असताना आपण आपल्या पिढीला याची जाणीव करून द्यायची। आता तरी गाफील राहू नका। आपल्या धर्मावर येणाऱ्या संकटाला स्वतःहून धावत जायचं आणि धर्माचं रक्षण करण्याकरिता स्वतः उभं राहायचं। एका ठिकाणी म्हटलं जातं धर्म रक्षति रक्षता। धर्माचं रक्षण करण्यासाठी जर कोणी पुढे आलं तर स्वतः धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही। हे छत्रपती शिवरायांच्या स्वरूपात आणि छत्रपती शंभूराजांच्या स्वरूपात आपण पाहिलेले। तर खरंच या मूर्ती पाहिल्या, हे मंदिर पाहिलं, मनाला फार वेदना होतात। पण तरी देखील खूप अभिमान पण याचा वाटतो की आपल्या पूर्वजांची काय कमाल होती। म्हणजे ज्या वेळेस तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही शास्त्रज्ञांनी असा पण तर्क लावला की एका दगडामध्ये एवढं मोठं वास्तुशिल्प एका मनुष्याच्या बुद्धीतून उभं राहू शकत नाही। काही जणांनी तर असा तर्क लावलाय की इथं दुसऱ्या ग्रहावरचे एलियन्स आले, त्यांनी एका रात्रीमध्ये या सगळ्या मंदिराचं बांधकाम केलं आणि ते पुन्हा निघून। म्हणजे विचार करा, या कलाकृतीला सत्य मानण्याकरिता लोक धजावत नाही। ही कलाकृती किती अपरंपार आहे, किती अप्रतिम आहे, किती अविश्वसनीय। म्हणून आपल्याला याचा काय असायला पाहिजे, अभिमान। मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचे, खरंच एकदा तरी या संस्थेतून घरी जे लेकरं आपल्या आई वडिलांना आपल्या दादाला रक्षाबंधन साजरा करायला गेलेले त्यांनी तर नक्कीच या। रामकृष्ण हरी।